राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील माहीम इथे महसूल विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अभियानाचं उद्घाटन संपन्न झाले। यावेळी त्यांनी शिबिरास भेट देत विविध विभागांच्या सेवा आणि सुविधांचा आढावा घेतलाय। तसंच या शिबिरामध्ये उपस्थित लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे आणि सेवांचे वितरण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील तालुका मंडळ तसंच नगर परिषद नगरपंचायत स्तरावर एकूण 53 शिबिरं आयोजित केली जाणार असून 7 मार्च पासून सुरू झालेलं हे अभियान 15 मे पर्यंत चालणार आहे। या शिबिरामध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला तसंच सर्वसामान्य नागरिकांना एका छताखाली महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यात। तसंच शासनाच्या डिजिटल उपक्रमांचा वापर वाढवून सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत नागरिकांना शक्य तितक्या सेवा त्वरित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात विशेष भर देण्यात आलाय। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी विश्वास व्यक्त केलाय की महाराजस्व समाधान शिबिर अभियानामुळे शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल। नागरिकांच्या समस्यांना आता थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येईल आणि त्यांचे त्वरित निराकरण होईल। या लोककल्याणकारी अभियानाच्या संकल्पनेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानलेत। या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपवन संरक्षक निरंजन दिवाकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जनता आणि प्रशासन याच्यातलं अंतर कमी करण्याकरता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान या ठिकाणी राबवायचं ठरवलेलं आहे। 7 मार्च पासून 15/5 म्हणजे 15 मे पर्यंत तालुक्यातल्या जवळ 53 ठिकाणी अशी शिबिरं होतील, जेणेकरून जनसामान्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये असलेलं अंतर कमी होऊन जनसामान्यांना त्यांच्या गावामध्येच त्यांची सगळी असलेली जी अडचणी दूर करण्याचा हा प्रयास आहे। आणि मला विश्वास आहे की जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणा जनसामान्यांच्या असलेल्या समस्या दूर करण्यामध्ये यशस्वी होतील आणि राज्य शासनाची जी गतिमानता व्हावी आणि जनसामान्याला आनंद मिळावा ही योजना पूर्ण होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।